हॅलो नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? तर स्वागत आहे तुमचे माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये. माझी तब्येत ठीक नव्हती त्यामुळे मी उठलेच नव्हते. आय थिंक मला वाटते 8:30 वाजले असतील. मग सासूबाईंनी अचानकच सांगितले की आम्ही गावी जाणार आहोत, म्हणजे त्यांच्या नातीकडे. म्हटलं जायलाच पाहिजे का आज? तर हो बोलल्या की सारखे फोन येत आहेत, पोळ्या वगैरे बनवायच्या आहेत. म्हटलं ठीक आहे. मग ताईंकडे देखील जायचं होतं, त्यामुळे मग ते देखील कॅन्सल झालं, कारण सर्वच कामं आवरून मग जाणं काही शक्य नव्हतं. त्यापुरताच नाश्ता कर म्हणाल्या. मग आहोंसाठी मग आंबोळ्याच बनवल्या. विराज माई देखील मग म्हणाले आम्ही देखील मम्मा टिफिनला आंबोळीच घेऊन जातो. म्हटले ठीक आहे चालेल. मग इकडे दोघांना देखील मी तयार केलं होतं आणि मी माझी कामं आवरायला घेतली. आता म्हटलं आपण कामं आवरून विश्रांती घेऊ शकतो. पण माझा फुल डे अगदी कामातच गेला, काही तुम्ही पाहालच नंतर. तर इकडे सगळं काही मी आवरत होते. तर आपलं कसं असतं ना, की एक काम करायला गेले की 4 कामं निघतात आणि घाई गडबडीमध्ये असं काहीतरी आपल्या हातून होतंच. तर इकडे माझी साफसफाई चालू आहे. लादी देखील पुसायची होती. आज सोमवार त्यामुळे उपवास देखील होता. आता व्हिडिओ बनवायचे देखील होते, त्यामुळे मग 15 मिनिटाच्या कामाला अर्धा तास लागत होता. त्यामुळे कंटाळा न करता माझे काम इकडे चालू होते. त्यामुळे पटपट आवरले देखील आणि आवरता खरंच माझं दुखणं खुपणं अगदी पळून गेलं. श्रावणी सोमवार देखील आणि नागपंचमी देखील, त्यामुळे कोणती साडी नेसू काही कळेना. फायनली मी व्हाईटवाली साडी नेसली आणि माझ्या उंचीच्या वरून अगदी बांगड्यांचा डबा काढायला गेले आणि माझ्या हातून सटकला आणि खाली पडला. सगळ्या बांगड्या पसरल्या, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे काचेच्या बांगड्या होत्या आणि एक पण फुटल्या नाहीत. आणि घालायला गेले तेव्हा फुटली. घ्या की मग तयार झाले होते इकडे. आज नागपंचमी असल्यामुळे आमच्या इकडे नागदेवतेला करंजा, नारळाच्या करंजा किंवा मग थालीपीठं, म्हणजे गावी त्याला धपाटे असं म्हणतात, तोच नैवेद्य दाखवला जातो. पण आज ल्हाव्या बीजाने आणि साखर वगैरे ह्याचाच नैवेद्य दाखवला. आणि मी आमचे ग्रामदैवत जे आहे तिकडे देखील मी नैवेद्य देऊन आले. आणि तिकडून आल्यानंतर मग समजले की आज डवरी देखील वाढायची आहे. त्यामुळे मग इकडे मी डाळ आणखीन भात देखील कुकरला लावला होता. श्रावण महिन्यामध्ये आमच्या इकडे डवरी वाढले जातात, म्हणजेच आपले जे कुलदैवत आहेत त्यांना जेवायला बोलवणे असा त्या पाठीमागचा उद्देश. तर गावामध्ये बऱ्यापैकी लोक डवरी वाढतात, पण आमच्या घरी वाढत नव्हते. पण मला या सगळ्याची आवड असल्यामुळे मग मी हे सगळं काही करते. सासूबाई म्हणत होत्या की आपण कशाला हे चाली वगैरे पाडायची किंवा काय, पण आपल्याला आवड असेल तर आपण करू शकतो. असं काही नाही, आपलं जर मन प्रसन्न होत असेल, आपल्याला छान वाटत असेल तर करायला काय हरकत आहे, नाही का? तर मला काही या गोष्टींवर विश्वास नाही आहे. मला जे मनाला समाधान वाटेल, छान वाटेल ते मी सगळ्या गोष्टी करत असते. तर मला देवधर्म किंवा काय ह्या सगळं काही करायला, व्रतवैकल्य, देवाचं काही पूजा अर्चा करायला मला खूप आवडते. त्यामुळे मी श्रावण महिन्यामध्ये दरवर्षी डवरी वाढते आणि छान वाटते. पुढे तुम्ही पाहालच की घरामध्ये होणारा डमरू नाद आणि आरती सगळं काही म्हणजे छान प्रसन्न होतं. अगदी मन प्रसन्न होऊन जातं, तुम्ही पुढे पाहाच. आणि श्रावण महिना म्हणजे हिंदू धर्मामध्ये पवित्र मानला जातो. आणि निसर्ग तर या काळामध्ये तुम्ही पाहतच असाल की अगदी हिरवागार शालू नेसल्याप्रमाणे दिसत असतो. हा श्रावण महिना म्हणजे अगदी सण उत्सवाचा महिना मानला जातो. आणि या महिन्यामध्ये नागपंचमी, नारळी पौर्णिमा, गोकुळ अष्टमी आणि पोळा हे सगळे सण आपण साजरे करतो. आणि त्यापैकीच आजचा सण म्हणजे नागपंचमी. या दिवशी आपण नागदेवतेची पूजा करतो. सर्पदंश होऊ नये किंवा निसर्गाचे रक्षण व्हावे हा यामागचा उद्देश असतो. आणि आपल्या संस्कृतीमध्ये नागाला देवता स्वरूप मानले जाते. नाग हा निसर्गातील महत्त्वाचा घटक आहे. तो उंदीर आणि इतर जीवांची संख्या नियंत्रित ठेवतो. खरं तर शेतकऱ्यांसाठी देखील हा महत्त्वाचा सण आहे. शेतामध्ये असो किंवा इतर ठिकाणी कुठे वारूळ असो, तर आपल्याकडून चुकून एखाद्या वेळेस दुखापत झाली असेल किंवा मार लागला असेल, तर त्यासाठी केलेली ही क्षमायाचना असते. त्यामुळे आपण नागदेवतेची पूजा करतो. नैवेद्यापुरत्या पोळ्या माझ्या झाल्या होत्या आणि डवरी देखील आले होते.
हे दिवस हे घरात ते दाखवलं नव्हे नव्हे ते तो नैवेद्य घेऊन जातात एक तरी घेऊन हो बघितलं ना किती छान वाटतं. म्हणजे आज सोमवारच्या दिवशी आपल्या घरामध्ये डमरूनाथ देखील झाला. खरंच मन अगदी प्रसन्न झालं माझं तरी. खूप छान वाटलं मला. आणि ते गेल्यानंतर मग मी इकडे देवांना औक्षण वगैरे करून घेतलं. आता इथे तुम्ही मांडणी बघतच असाल की त्यांच्याकडे जे वाडगे असतात ते एका धान्यावरती कोणतं मरमर ज्वारी असो, गहू असो, तांदूळ असो, याचे 2 ठिकाणी 2 ठेवले जातात. आणि मग त्याच्यामध्ये गुलाल किंवा मग ज्योतिबाला जे काही दवना लागतो ते सगळं त्या वाडग्यांमध्ये ठेवलं जातं. आणि मग त्याची पूजा केली जाते, आरती गायली जाते. खूप छान वातावरण होतं अगदी. आणि ते गेल्यानंतर मग मला आमचे ग्रामदैवत जे आहेत तिकडे देखील नैवेद्य द्यायला जायचं होतं. त्यामुळे सगळ्यात मी पोळ्या बनवून घेतल्या. आधी नैवेद्यापुरत्या बनवून घेतल्या होत्या आणि त्यानंतर मग ह्या बनवून घेतल्या. आणि मग मी आमचे ग्रामदैवत जे आहेत तिथे नैवेद्य घेऊन गेले होते. आता पोळ्या बनवता तुमच्याशी एक गोष्ट शेअर करते की अगदी लहान असताना कुतूहल असायचं की बापरे खरंच जिवंत नागांची पूजा केली जाते का? किंवा टी व्हीमध्ये तर पाहतच होतो 32 शिराळा हे गाव खूप म्हणजे नागांसाठी प्रसिद्ध आहे किंवा काय. अगदी लाखो भाविकांच्या ह्याच्यामध्ये ते सण साजरा केला जात होता. पण आता त्याच्यावर बंदी आलेली आहे. आणि आमच्या बाजूला ज्या काही काकी राहत होत्या त्यांच्याकडूनही ऐकायला मिळालं होतं की अगदी नागपंचमीच्या 1 महिना आधी तिकडे ग्रुप तयार होत होते. आणि ते मग काठी आणि माठ असं घेऊन नाग पकडण्यासाठी जात होते. आणि मग ते जे काही नाग पकडलेले असत ते सण येईपर्यंत त्या नागांची काळजी घेतली जात होती. आणि मग अगदी 100पेक्षा जास्त नाग एकाच वेळी म्हणजे त्यांची मिरवणूक देखील काढली जात होती. आणि त्याच वेळी त्यांची खेळ देखील घेत होते. म्हणजे सर्वात जास्त उंच फणा काढणारा नाग किंवा सर्वात लांबीचा नाग कोणता, आणि त्या मंडळांना बक्षीस देखील जाहीर केले जात होते. आणि हा उत्सव पाहण्यासाठी लहानांपासून वयोवृद्ध लोकांपर्यंत सगळे म्हणजे फोटो काढण्यासाठी किंवा मिरवणूक पाहण्यासाठी येत होते. पण त्यानंतर मात्र सापांचे होणारे हाल पाहून किंवा मिरवणूक काढणे, स्पर्धा भरवणे, प्रदर्शन करणे या गोष्टींवर बंदी आली. आपण टी व्हीमध्ये देखील ऐकतच असतो. आता इथे माझं सर्व काही नैवेद्य मी इथे बनवून झाला होता. आणि देवाला देखील आमचे ग्रामदैवत आहे तिथे मी नैवेद्य घेऊन आले होते. तुम्ही पाहिलंच असेल की इकडे मंदिर देखील बांधायला चालू आहे. तर आमच्या इकडे काही वारुळाला वगैरे कोणी जात नाही त्यामुळे मी देखील गेले नव्हते. पण अनेक ठिकाणी मी पाहते की वारुळाला जातात, छान झिम्मा-फुगडी खेळतात. छान म्हणजे महिला वर्ग अगदी आनंदाने सेलिब्रेट करतो हा सण. खूप छान वाटते. आता इकडे विराजमाई स्कूलमधून देखील आले होते. विराजची वाहत असाल इकडे गोव्याबरोबर. समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. अगरबत्ती वगैरे चालू होते. आणि त्यानंतर मग आहो देखील त्यांच्या मित्राच्या मुलगीचे लग्न झाले होते. तिकडे श्रावण सोडण्यासाठी जाणार होते. त्यामुळे आम्ही तिघेच जेवत होतो. खरं सांगायचं तर आजचा दिवस माझा खरंच खूप छान गेला. कामं भरपूर होती पण आवडीने सगळं काही केल्यावर आपला त्या कामाचा कंटाळा येत नाही. आणि माझे दुखणे खुपणे मी आजारी आहे हे विसरूनच गेले होते. आणि संध्याकाळ झाल्यानंतर मला पुन्हा थंडी वाजून आली. मग मी पुन्हा स्वेटर घातले. You like it? Yes. Yes, I like it because there was papad, amti, milk, puranpoli, and rice. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.